हिंगोलीतील राजकीय घडामोडींमध्ये महत्त्वाचा बदल पाहायला मिळत आहे। भारतीय जनता पक्षाचे हिंगोली लोकसभा प्रचार प्रमुख रामदास पाटील सुमठाणकर यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे। रामदास सुमठाणकर यांचे राजकीय प्रवासात वेगवेगळे टप्पे अनुभवले गेले आहेत। हिंगोली नगर परिषदेचे मुख्य अधिकारी राहून त्यांनी शहराच्या विकासात मोठे योगदान दिले होते। सरकारी सेवेतून राजीनामा देऊन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, परंतु त्यांना लोकसभा किंवा विधानसभा तिकीट मिळाले नाही, त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणुका लढवल्या होत्या। शिर्डी येथे झालेल्या प्रवेश कार्यक्रमात हिंगोली राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी.डी. बांगर आणि वसमतचे आमदार राजू नवघरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला। त्यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हिंगोली जिल्ह्यात बळ मिळण्याची शक्यता आहे। याचबरोबर काँग्रेसमधून भाजपमध्ये, नंतर वंचितमध्ये गेलेले प्रकाश थोरात यांनी देखील अजित पवार यांच्या गटात प्रवेश केला आहे। या राजकीय हालचालीमुळे हिंगोलीच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे। चंद्रकांत वैद्य, मुख्य संपादक, हिंगोली।